आज मुलींना खायचे होते ब्रेड सँडविच. मस्त इकडे आलू उकडून घेतले होते आणि बाकीची तयारी सुद्धा करून घेतली होती. तर कढईमध्ये मी टाकलेलं आहे तेल. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचे जिरं, मोहरी, बारीक चॉप केलेला कांदा. तर त्याच्यामध्ये मी टाकलेली हिरवी मिरची, थोडंसं लसण आणि अद्रकची पेस्ट. छान फ्राय होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकलेले फ्रोझन वटाणे आणि त्याच्यासोबत टाकलेलं मी इथे धने पूड, आमचूर पावडर अर्धा चमचा. छान याला मिक्स करून घ्यायची. थोडीशी हळद टाकली होती मी. त्याच्यामध्ये टाकायचे आलू उकडलेले कुचकरून घेतले मी बारीक, ते टाकून द्यायचे. छान मिक्स करून घ्यायचं आणि बारीक आपल्याला हे करायचंय, बारीक म्हणजे एकदम फाईन करायचंय. त्याच्यामध्ये टाकलेलं मी चवीपुरतं मीठ आणि थोडीशी टाकलेली चवीपुरती साखर, म्हणजे 1 चमचा साखर टाकली मी. छान याला मिक्स करून घ्यायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये. ग्रीन कलर आला ना खूप छान लागतात पराठे किंवा मग अशा आपण ब्रेड सँडविच जर बनत असेल ना, तर ग्रीन कलर खूप मस्त दिसतो आणि तेच जर असेल ना, म्हणजे थोडीशी चरचर बनवायची, त्याच्यामुळे टेस्ट छान राहते. कारण ब्रेड एकदम फिक्की राहते. ब्रेडमध्ये दुसरी कोणती टेस्ट नसते. त्याच्यामुळे आपल्याला हे जे सारण आपण भरतो किंवा स्टफिंग भरतो ते थोडंसं तिखट करायचं. छान मी मिक्स करून घेतलं. थोडीशी वाफ जाऊ दिली आणि अशा प्रकारे ब्रेडला लावून घ्यायचं. एका ब्रेडला लावायचं, दुसरी ब्रेड त्याच्यावरती ठेवून द्यायची आणि ब्रेड सँडविच मेकर जर असेल, तर त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं. त्याला मी थोडंसं तूप लावलेलं आहे. जर बटर असेल, तर बटर लावायचं. तूप असेल, तर तूप लावायचं. मी तूप लावून घेतलेलं आहे. छान दोन्हीकडूनही भाजून घ्यायचं आणि एकदम मस्त क्रिस्पी होतात. जर ब्रेड सँडविच मेकर नसेल, तर आपण त्याला तव्यावर सुद्धा भाजू शकतो. दोन्हीकडून फक्त तूप किंवा बटर लावून भाजून घ्यायचं आणि थोडासा खरपूस कलर येईपर्यंत भाजायचं. मस्त एकदम क्रिस्पी होतात. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. छान आपले ब्रेड इथे सँडविच तयार झालेले आहेत. मधोमध कट करून घ्यायचे. सॉस सोबत वगैरे आपण खाऊ शकतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. कसे झाले ते नक्की सांगा. तर अशा प्रकारे सगळे ब्रेड सँडविच मी इथे बनवून घेतले. सॉस सोबत एकदम मस्त लागतात. आपण सॉस नसेल तर मग आपण असेही खाऊ शकतो. असे सुद्धा खूप छान लागतात. तर नक्की कमेंट करा की कसे झाले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याच्यानंतर सुद्धा नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल, छोटासा व्हिडिओ आहे, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.